तर आज आपण बनवणार आहोत बाप्पा कंठीचा मुकुट आणि तुम्हाला मी त्याचा फुल ट्युटोरियल घेऊन आलेली आहे। तर चला मग आपण बनवूया आपल्या बाप्पासाठी हा मुकुट। तर तुमच्या सगळ्यांच्या डीएमसाठी आणि मेसेजेससाठी मी आपला बाप्पा कंठी केली होती पोस्ट। त्यानंतर आपला बाजूबंद झाला होता। त्यानंतर मी इयर कपसुद्धा पोस्ट केले होते आणि आता सगळ्यांचे मला डीएम्स येत आहेत, ताई मुकुट कधी तुम्ही पोस्ट करणार आहात। म्हणून आज तुमच्यासाठी मी मुकुटची व्हिडिओ बनवते। सो त्यासाठी मी 8 mm मोती घेतलेत आणि 8 mm मोती घेऊन हा मुकुट आपला थोडा मोठा बनवते मी, कारण मला एक 3 फुटाच्या बाप्पाची कंठीची ऑर्डर आहे। सो त्याच्यासाठी मला मुकुट बनवायचा आहे, त्याचेच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते। तर 8 mm मोती घेतलेत आणि जो मिडलचा सुद्धा मी मोठ्या साईजमध्ये पिकॉकचा ड्रॉप घेतला आहे आणि त्याला मी लॉक करून घेणार आहे। अशा प्रकारे लॉक करून घेते। आता तुम्ही ज्यावेळेस अशा प्रकारे लॉक करताना तेव्हा आजूबाजूला खूप स्पेस राहतो। तर कधीही आपल्या जर प्रोडक्ट्सला किंवा आपण जे काही ज्वेलरी बनवतोय त्याची तुम्हाला फिनिशिंग हवी असेल ना, तर तुम्हाला अशा प्रकारे लॉक करणं फार गरजेचं असतं। हे पूर्ण राऊंड प्रॉपर लॉक करून घ्यायचं। त्याच्याने काय होतं ना, तुमची ज्वेलरी फिटिंग बसते आणि त्याची फिनिशिंगसुद्धा खूप छान दिसते। आपलं प्रोडक्ट दिसायला सुंदर दिसतं आणि मोती मोठे असल्यामुळे हा मुकुटसुद्धा थोडा मोठा बनणार आहे, मोठ्या साईजमध्ये। सो तुम्ही अकॉर्डिंगली करू शकता तुमच्या बाप्पाच्या साईजनुसार की तुम्हाला कोणत्या साईजचा मुकुट करायचा आहे। तर अशा प्रकारे पूर्ण राऊंड लॉक करून घ्या तुम्ही। तर हे बघताय एंडपर्यंत मी लॉक करून घेतलं आहे प्रॉपर आणि अशा प्रकारे आपला मिडलचा फ्लावर रेडी होणार आहे। आणि मी आता तुम्हाला यामध्ये आपण गोल्डन कलरचा मोती घालणार आहोत। गोल्डन मणी पण 3 नंबरचे आहेत। सो माझ्या ज्या यूट्यूबला मी ऑलरेडी व्हिडिओ पोस्ट केले आहेत बाप्पा कंठीची किंवा बाजूबंद इयर कप, तर त्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साईजेस सांगितले आहेत। प्रत्येकाचा मला मेसेज येतोय, कॉल येत आहेत की मॅम साईज सांगा मोतीची। तर तुम्ही प्रॉपर त्या पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला त्याच्यामध्ये मी पूर्णपणे सगळ्या टेक्निक किंवा मोती साईज, मी कोणती तार वापरली आहे, कोणती तार चांगली आहे, हे सगळं मी बाकीच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि आत्ताही मी सांगते, मी तार 0.3 नाही वापरत, 30 गेजची तार वापरते मी, जी की क्वालिटी बेस्ट असते आणि मी स्वतः कोटिंग करून घेते। सो तुम्हाला जर तार हवी असेल तर तुम्ही माझ्या पेजला DM करू शकता किंवा माझा इंस्टाचा पेज आहे साज क्रिएशन म्हणून, त्याच्यावरती तुम्ही मला DMs करू शकता। माझा बायोमध्ये नंबर आहे, तर तुम्ही मला मेसेजसुद्धा करू शकता। कधी कधी DMsना रिप्लाय करायला वेळ लागतो, तर तुम्ही मला मेसेजेससुद्धा करू शकता। हे बघा, आणि हा जो मी मुकुट बनवते आहे ना, हा आपल्या बाप्पा कंठीचा मुकुट आहे, जो की 8 फूट बाप्पा आहे आपला। 6 की 8 फूटचा बाप्पा आहे। एक मला आसामवरून ऑर्डर आलेली आहे, त्या कंठीसाठीचा हा मुकुट मी बनवते। सो थोडा खास आहे, थोडा स्पेशल आहे, कारण आउट ऑफ महाराष्ट्राची म्हणा किंवा खूप दुरूनची ऑर्डर आहे, तर आपण त्याच्यासाठी 100% देतो। माझ्या जवळच्या ऑर्डरसुद्धा मी 100%च देते। तुम्हीसुद्धा ट्राय करा, मला मेसेजेस करा की तुमचा मुकुट कसा झाला किंवा तुम्ही केलेली आत्तापर्यंतची बाप्पा कंठी ज्वेलरी खूप लोक करतातच आहेत, खूप जण मला आशीर्वादसुद्धा देत आहेत। तर तुमचे कमेंट्स वाचले की खरंच खूप छान वाटतं की तुम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देता
आणि माझं यूट्यूब चॅनल न्यू आहे, सो त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी नक्की नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत राहील. बेल आयकनचं बटन दाबा, जेणेकरून मी जेव्हासुद्धा नवीन व्हिडिओ अपलोड करेल सो तुम्हाला पहिलं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझ्या व्हिडिओ बघतच राहाल. आता असं सुद्धा गणपतीनंतर आता थोडं बाप्पाचा सीझन आहे, गणपती आहे, सो सध्या मला ट्युटोरियल्स पोस्ट करायला मिळणार नाही. पण गणपतीनंतर सुद्धा मी आपल्या मोती ज्वेलरीचे खूप बरेच काही ट्युटोरियल्स तुमच्यासाठी घेऊन येईल. कारण माझ्या आता गणपतीनंतर ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेससुद्धा स्टार्ट होणार आहेत. तर तुम्हाला बेसिक किंवा ॲडव्हान्स कोर्स करायचा असेल तर तुम्ही करू शकता. हे बघा किती सुंदर दिसतंय. तर अशा प्रकारे तुमचा हा मिडलचा फ्लावर रेडी होतो. आता आपण पुढची स्टेप करूया. इथे तुम्ही बघताय मी 18 गेजची तार घेतलेली आहे. ही तार डिपेंड आहे तुमच्या बाप्पाकंठीचा हेड केवढा मोठा आहे त्या हिशोबाने तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर असे मी फ्लावर्स रेडी केलेले आहेत रेड आणि ग्रीनमध्ये. हे सो असे फ्लावर्स तुम्हाला रेडी करून घ्यायचे आहेत आणि ते आता आपल्याला अटॅच करायचे आहेत. सो पहिला आपण मिडलचा फ्लावर अटॅच करून घेऊया प्रॉपर मिडलला. गेजच्या तारेला बरोबर मधोमध मी हा फ्लावर अटॅच करून घेणार आहे. आणि हे सगळं तुमच्या हाताची पकड आणि टाईटनिंग हे खूप इम्पॉर्टंट असतं ह्या सगळ्यासाठी. तुम्ही जेव्हा कधी कोणतीही ज्वेलरी बनवत असाल किंवा तुम्ही तुमचा एखादी नवीन गोष्ट रेडी करत असाल तर तुम्ही तुमची फिनिशिंग मेंटेन करा. प्रोडक्ट क्वालिटी बेस वापरा. हल्ली खूप साऱ्या पेजेसवरून खूप कमी प्राईजमधून ज्वेलरी पोस्ट केली जाते. पण कसं आहे ना, आपण जेव्हा क्वालिटी प्रोव्हाइड करतो ना त्यावेळेस आपला प्रोडक्टसुद्धा चांगला असतो आणि आपण मटेरियलसुद्धा चांगले वापरतो. सो तुम्ही माझ्याकडून जरी मटेरियल ऑर्डर केलं तरी तुम्हाला क्वालिटी बेस मटेरियल मिळतं. आपण नॉन क्वालिटी बेस मटेरियल वापरत नाही. जे सुद्धा तुम्ही हे मोती बघताय, जे तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअरिटी दिसते किंवा त्यांची शाईन दिसते, तर अशाच प्रकारचे आपले सगळे मोती असतात जे क्लायंटला सुद्धा मी. तर हे तुम्ही बघताय अशा प्रकारे आपण बांधून घेतलं आहे. हे एनपर्यंत प्रत्येक फ्लावर मी बांधून घेतले. आता एन आपण मुकुट जेव्हा करतो ना तर आपली 18 गेजची तार आहे. तुम्ही डायरेक्टली हा असा सुद्धा घालू शकता. पण तुम्हाला जर वाटतंय की बाप्पाचा हेड खूप हेवी आहे किंवा खूप जाड आहे तर तुम्हाला अशा प्रकारे एक ट्विस्ट द्यायचा असतो. त्याच्याने काय होते ना, बाप्पाच्या कंठीला तुम्हाला एक ग्रिप मिळते. हे बघा. सो दोन्ही साईडने मी तुम्हाला लॉक करून देईल म्हणजे तुम्हाला ग्रिप मिळेल. अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही साईडने ग्रिप करून घ्यायचे आहे आणि हा आपला मुकुट रेडी आहे. सो हा मुकुट आपला मोठ्या कंठीसाठी होता म्हणून मी मिडलचा पार्ट खूप मोठा केला होता. तुम्ही बघताय आपले छोट्या कंठीसाठी सुद्धा वेगवेगळे मुकुट मी बनवलेले आहेत. सो अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता सेम. थँक्यू.